नमस्कार. खेकड्याची रेसिपी आज मी बनवलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर सगळ्यात आधी त्यासाठी मी 1 किलो कांदे घेतलेले आहेत. खेकड्याचं प्रमाण दीड किलो आहे. त्यासाठी 1 किलो कांदे लागणार आहेत. कांदे सगळ्यात आधी कट करून घेतले. आता मी ते भाजून घेणार आहे वाटण तयार करण्यासाठी. असे तांबूस रंगावरती भाजला ना कांदा की त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घेतलेलं आहे. लसूण टाकून घेते आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. तर या वाटण्यासाठी फक्त कांदा, लसूण, आलं आणि खोबऱ्याचा वापर करणार आहे मी. 1.5 वाटी खोबरं घेतलेलं आहे. ते मिक्सरला बारीक करून घेतलं आधीच आणि ह्या कांद्यामध्ये टाकून मी ते भाजून घेणार आहे. एकत्र सगळं भाजणार आहे. खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कच्चं राहिलं तर मग ते वाटणाची चव बिघडते. त्यासाठी खोबरं कांद्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. बघू शकता सगळे मसाले भाजून झालेले आहेत. त्यानंतर हे मी थंड करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरला लावून घेते. तर मिक्सरला याचं वाटण तयार करून झाल्यानंतर मी खेकडे साफ करायला घेणार आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि सगळ्यात आधी खेकडे धुवून घेते. धुतल्यानंतर हे मोडून घ्यायचे असे. आता इथे ना सगळे खेकडे तोडून झालेले आहेत आणि इथे मी शूट करायचं विसरलेले आहे. आता याच्यामध्ये ना मी गावच्या प्रमाणे हे कालवण बनवलेलं आहे खेकड्याचं. ह्याला कालवण म्हणतात आमच्याकडे. वाटण आणि मसाले हे टाकल्यानंतर त्याच्यात लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि इथे खेकड्याचं कालवण तयार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.